नमस्कार मंडळी. आज नागदिवे पूजन यासाठी मला नागदिवे बनवायचे होते. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि पाणी टाकून घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा. हे दिवे तुम्ही बाजरीच्या पिठाचे सुद्धा बनवू शकतात. आपल्या घरातील पुरुष मंडळीच्या नावाने 1 किंवा 5 असे दिवे बनवायचे असतात. तर मी ते गोळा बनवून घेतला आणि आता दिवे बनवायला घेतले. छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला दिव्याचा आकार द्यायचा. वात लावण्यासाठी सुद्धा थोडासा आकार बनवून घ्यायचा. असे खूप सारे मी दिवे बनवून घेतले. मी जवळपास 15 असे दिवे बनवले होते. आता हे दिवे आपल्याला उकडून घ्यायचे असतात. यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली होती. कढईत थोडं पाणी ठेवलं आणि पाण्याला उकळी आली. त्यानंतर चाळणीला थोडंसं तेल लावलं. स्टीलची चाळणी घेतली आणि तेल लावल्यानंतर सर्व दिवे या चाळणीवर ठेवले. ती चाळणी कढईमध्ये ठेवली आणि त्यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनटं हे दिवे वाफवून घेतले. म्हणजे यामध्ये छान तेल पाझरत नाही, काही नाही, छान बनतात. आता हे दिवे थंड झाले. यामध्ये मी नैवेद्य दाखवला होता, वरण भात, मेथीची भाजी आणि या जोडवाती बनवून घेतल्या होत्या. या तुपात भिजवल्या आणि दिवे लावले.